हॅलो नमस्कार, मी आहे मनीषा. तुमचं स्वागत आहे वेज हब विथ मनीषामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. तर साबुदाणा जो आहे तो मी रात्रभर भिजत ठेवलेला आणि पाणी जे आहे ते साबुदाण्याच्या थोडंसं वर येईल इतकंच पाणी सोडलेलं. तर तेवढं भिजवून काढलं पण आणि त्याच्या आधी 2 वेळा धुवून काढलेले. तर भिजत ठेवल्यानंतर सकाळी एकदम मऊसूत झाले. तुम्ही बघितलंच आहे की मी असे दाबून बघितलं आहे तर छान असे मऊ झालेले आहे. त्याच्यामध्ये मी कूट घालून ठेवलेलं आहे. तर बटाटे आता घेतलेले आहेत 3 साधारण मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. त्यांची सालं काढून घेते मी आणि सालं काढून व्यवस्थित घेतल्यानंतर काही बटाटे असे खराबसुद्धा होते ज्याच्यामध्ये जास्ती काळपटपणा होता. असे बटाटे जे आहेत ते बाजूला केलेत आणि असे सुरीनेच डायरेक्टली कापून घेतलेत जेणेकरून आपल्या खाण्यामध्ये येऊन येते. तर बटाटे जे आहेत ते आपल्याला मीडियम असे तुकडे करायचे आहेत. जास्त बारीकी तुकडे नको आणि जास्ती मोठे मोठे पण नको, चंकी एकदम. तर सुरीने आपण मस्तपैकी आपल्याला हवे ते शेपने चिरू शकतो, तसं काही एवढं इश्यू नाही आहे त्याचा. तर बटाटे जे आहेत ते 3 मोठे मोठे मी घेतलेले आहेत कारण की साबुदाणा खिचडी जी आहे ती भरपूर बनवतो आहे कारण की जेवणच केल्यासारखं आम्ही खाणार आहोत त्याच्यामुळे. आणि आज आहे एकादशी, निर्जला एकादशी आहे, त्याच्यामुळे मग विचार केला की साबुदाणा खिचडीच बनवूया. तर साबुदाणा खिचडीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं घेतलेलं आहे तेल. इथे तेल गरम करायचं आहे आपल्याला. गरम करून झालं की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे झाले घालून की मस्तपैकी त्याच्यामध्ये बटाटे जे चिरलेले होते आपण ते घालायचे आहेत. तुम्ही जर का कढीपत्ता खात असाल तर कढीपत्तासुद्धा घालायचा आहे, नसेल खात तर नाही घातला तरी चालेल. तर मी घालणार आहे कारण की मला साबुदाणा खिचडीमध्ये कढीपत्ता जो आहे तो खूप आवडतो. तर इथे थोडासाच मी घातलेला आहे, जास्ती नाही. आणि काही तर कोथिंबीरसुद्धा घालतात पण मी कोथिंबीर नाही खात उपवासाला. आणि इथे आपले बटाटे जे आहेत ते मऊ झालेले आहेत, थोडासा कलरही त्यांचा चेंज झाला आहे. तर आज आपण बनवणार आहोत लाल तिखटाची साबुदाणा खिचडी. तर हिरवी मिरचीची नंतर कधीतरी दाखवीनच, पण स्पेशली अभिषेकला आवडते म्हणून आज जरा लाल तिखटाची केलेली आहे. आणि तसंही माझ्या पोटाला जरा हिरव्या मिरचीचा जरा त्रास होतो आहे, त्यामुळे मग मी विचार केला की आपल्याला पण ते लाल तिखटातच करूया. तर साबुदाणा जो आहे तो मस्तपैकी सुट्टा करून घेतलेला होता आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेलं होतं त्यात. आणि थोडंसं कमी वाटलं शेंगदाण्याचं कूट म्हणून परत थोडं 2 चमचे घातलेलं आहे आणि त्यावरती मीठ घातलेलं आहे. आणि छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालं की त्याच्यावरती असं थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मध्येच 2-3 वेळा असं करून मी उघडून हलवून वगैरे चेक केलं 2-3 वेळा. कारण जर का हलवलं नाही तर खाली लागते साबुदाणा खिचडी. तर आपली साबुदाणा खिचडी जी आहे ती मस्तपैकी कलरही चेंज झालेला आहे, तिचा पांढरसर राहिलेला नाही आहे. तर रेडी आहे. आता ताटात सर्व करून घेते. गरमागरम खिचडी खायला खूप मजा येते. तर तुम्हाला खिचडी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.